काळजी करू, तुझी आई लवकरच तुला जवळ घे। स्वानंदी, काय तुम्ही बाहेर येऊन बसला? आम्हाला सांगायचं ना, आम्ही पण आलो असतो। मणी सर, अहो आउट हाऊस मध्ये बसून बसून खूप बोर झाले होते। तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही आणि वॉर्डन मॅडम दोघंही कामात होतात, म्हणून मी एकटीच आले। ते जाऊ द्या, ही फुलं बघा किती सुंदर आहे, मी आपल्या बागेतनं तोडली आहे। अरे वा, खरंच छान आहे। शालिनी, सुजितराव, शालिनी। काय हो, काय झालं? हे काय तुम्ही एकट्याच? सुजित कुठे आहे? सुजित काका, सुजित आत्ताच उठलाय, तो म्हणाला की फ्रेश होऊन येतो। बर, मी असं ऐकलंय की आजचा नाश्ता तू बनवतेस? हो काका। बर, मला ना मऊ पोहे आवडतात, जमेल ना तुला? हो नक्की काका, आलेच मी। बनव बनव। हे काय, सुजितराव कुठे आहेत? हो, येतोय तो, हा बघा आलाच। तुझीच वाट बघतोय, बस बस। आता सांगा, काय झालं? काय एवढा हाका मारत होता आम्हाला? हे बघा, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे। कुठला प्लॅन आहे? तो प्लॅन असा आहे की ज्याच्यामुळे मीडिया समोर आणि समाजात आपली प्रतिमा उजळ राहील। विरोधक आणि मीडिया बोट दाखवू शकणार नाही। असा काय प्लॅन आहे, सांगा तरी। सांगतो। आपल्याला माहिती आहे की स्वानंदी किती अस्वस्थ होते, किती वेडीपिशी होते अर्जुनसाठी। मग अशा वेळेला तिची जी अवस्था आहे ना, ती आपण तिच्या विरोधात वापरायचं। म्हणजेच ती वेडी आहे आणि आपण तिची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करायची। अशाने काय होईल की स्वानंदीच्या बरोबरीनं मणी आणि नीलम यांचा प्रश्न कायमचा सुटेल। वाव डॅड, आयडिया सॉलिड आहे। ती वेडी आहे आणि आपण तिची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करायची। हे सरपोतदार काका मला वाटलं ना त्यापेक्षा जरा जास्तच हुशार आहेत। म्हणजे ऑफकोर्स असणारच, नाहीतर इतके वर्ष पॉलिटिक्स मध्ये टिकूच शकले नसते। पण काय तिचं नाव स्वानंदी, ह्या स्वानंदीचं नक्की काय मॅटर आहे ना, मला काहीच कळत नाहीये। पण एवढं नक्की की काहीतरी सिरियस आहे। तनिषा, लक्षात येत आहे का, तू जर काका आणि मावशीला मदत केलीस ना या मॅटर मध्ये, तर या घरातली तुझी पोझिशन नक्की फिक्स होईल। आणि अर्थात ते खुश होतील तुझ्यावर। आणि ते जर खुश झाले ना, तर तुला या घरातून कोणीच बाहेर काढू नाही शकत। आता कांदा करपला। ते काय म्हणतात, प्रेमाचा मार्ग पोटातून जातो, पण आता हा करपलेला कांदा त्या मार्गात अडचण। पहिल्यांदा या घरात मी काहीतरी बनवतीये। ओ गॉड। तनिषा, काम लाव, ते बेस्ट झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे, हो की नाही? मग आता हा कांदा मला 100 वेळा पण चिरायला लागला ना तरी चालेल। तुमची कल्पना एकदम मस्त आहे,
पण इतक्या हुशार आणि शहाण्या स्वानंदीला वेडं कसं ठरवायचं आपण? आणि त्यात ते मणी आणि वॉर्डन सारखे सारखे तिच्या बरोबर असतात. तिला वेडी ठरवायला तिने काहीतरी वेड्यासारखं केलं पाहिजे ना. डॅड, इतका काय विचार करायचा त्यात? सरळ मेंटल हॉस्पिटलला फोन करूया, त्यांना सांगूया आमच्या घरात एक वेडी आहे, त्यांची अँब्युलन्स येईल आणि घेऊन जाईल तिला. सुजितराव, तुम्हाला हे वाटतं इतकं सोपं नाहीये. एकतर अँब्युलन्स आपल्या सरपोतदारांच्या दारात आली आणि ते सुद्धा मेंटल हॉस्पिटलची, तर मीडियामध्ये बभरा होईल त्याचा. आपण असं काहीतरी करायला हवं की ज्याचा आपल्याशी काहीही संबंध नसेल. स्वानंदी तिच्या बाळासाठी वेडी झाली आहे असं आपण सगळ्यांना सांगायचं. चला, गरम गरम नाश्ता रेडी आहे. मी डिस्टर्ब केलं का? तुम्ही काही इम्पॉर्टंट बोलत असाल तर मग मी नंतर येते. तनू, थांब, असं काही नाहीये. हा, बरं, ठीक आहे. काका. हा, मावशी. क्या बात है, नाश्ता एंड ऑल. अगं, तुझा नाश्ता कुठे? तू पण बस ना आमच्या बरोबर. मावशी, तुमचं होऊ देत ना, मी नंतर खाते. कसा झालाय नाश्ता? पोहे छान झालेत ना? काय हो? होय, खरंच छान झाले. शाबास. मीठ कमी जास्त झालंय का? सॉरी. मी पहिल्यांदा काहीतरी बनवते या गर्दानी तुझी चेष्टा करतोस. तनीश, छान चव आहे तुझ्या हाताला. सॉरी. मी आलेच. छान आहे ना काय मॉम? पोहे? पोहे छानच आहेत मॉम. अर्जुन, तुझी आणि तुझ्या आईची भेट लवकरात लवकर व्हावी म्हणून मी देवी आईकडे प्रार्थना केली आहे, बरं का? देवी आई आपली प्रार्थना नक्कीच पूर्ण करेल. लवकरच माझ्या जवळ येशील. या स्वानंदीला वेड ठरवणं वाटतं तितकं कठीण नाहीये, कारण ही तर आधीच अर्धी वेळी झालेली आहे. स्वानंदी, ही तनिष आता करणार तुला लवकरच फिनिश. काय रे, कोणाला शोधतोयस? मी कोणाला शोधतोय? कोणालाच नाही. अच्छा, मला असं वाटलं म्हणून विचारलं. तुला काहीही वाटतं मॉम कधी कधी. आणि हे काय, तू बाहेर नाही गेलास? म्हणजे ऑफिसचं काम नाहीये का काही? नाही अगं, काल एक्स्ट्रा शिफ्ट मध्ये काम पूर्ण केलंय मी. आज तसं काम कमी आहे म्हणून जरा म्हटलं आरामात जाऊ. नक्की ना? म्हणजे ऑफिसचं काम संपलंय की घरातनं पाय निघत नाहीये म्हणून जात नाहीयेस?
मॉम तू कधी कधी काय बोलते तुझं तुला तरी कळतं का? आहे मी वर बाय. तनिषा काय ग कुठे होतीस? इतकं काय काय झालं? अरे कुठे गेलेलीस? मी ना मला विचारतेस ना मी कुठे गेले? हो ते ऍक्च्युली मावशी माझ्या ना फ्रेंडचा कॉल आला होता. ते फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे ना मला, तर आम्ही कॉलेज शोधत होतो, तर तेच बघतेय मी. फोन मध्ये कशाला बघतेस? आपल्याकडे भरपूर लॅपटॉप आहेत त्याच्यात बघ. आणि हो विसरलेस, तुझी तुला शोधत होता, आत्ताच रूम मध्ये गेलाय. हो का? हो मी बघते काय काम आहे. स्वानंदी बघ पाऊस येणार आहे, चल पटकन आतमध्ये. अगं भिजलीस तर सर्दी होईल, आजारी पडशील. चल चल चल. अर्जुन 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 तुला लागलं नाही ना रे? तू नको काळजी करू, तुझी आई आहे तुझ्यासोबत, तुला काही होणार नाही. स्वानंदी हे काय केलं तुम्ही आता? काय केलं म्हणजे? स्वानंदी दुपटं खाली पडलं, तुम्ही त्याला उचललं, अर्जुन म्हणालात, इतकं पॅनिक झालात का? सराव असं काय करताय? आपलं बाळ खाली पडलं ना, त्याला लागलं, मग विचारायला नको का? किती नाजूक बाळ आहे आपलं. स्वानंदी दुपटं आहे ते, तुम्हाला ते दुपटं अर्जुन वाटतोय? सर नाही नाही तू वाईट वाटून घेऊ नको, तुला दुखवण्याचा हेतू नाहीये, तुझी काळजी वाटते ना म्हणून. म्हणजे हे दुपट्यामध्ये अर्जुन आहे असं तुला वाटत असेल तर काळजी करण्यासारखंच आहे ना. मॅडम तुम्हाला असं वाटतंय का मी वेडी झालीये? नका काळजी करू, मला काही वेडबीड नाही लागलंय. मला माहिती आहे हे दुपटं आहे, ह्यात माझा अर्जुन नाहीये, पण मी तरी काय करणार? जेव्हा माझा अर्जुन या जगात आला तेव्हा या लोकांनी त्याला माझ्यापासून हिरावून घेतलं, पण जेव्हा तो या जगात आला होता ना, तेव्हा मी त्याला या दुपट्यात गुंडाळलं होतं. या दुपट्याला अर्जुनचा वास आहे, म्हणून मी याला सोबत ठेवत असते. हे दुपटं, याचा वास मला खूप आनंद देतो. हे दुपटं मला खात्री देतं की माझा अर्जुन माझ्याजवळ लवकरात लवकर परत येईल. तो माझ्यापासून जास्त लांब गेला नाहीये. या दुपट्याच्या वासामुळे मी माझ्या मायेची तहान भागवत असते. मी आई आहे अर्जुनची. माझं बाळ रडतंय, हसतंय, जेवलाय की उपाशी आहे, तो काय करतोय मला काहीच कळत नाही. पण जेव्हा तो माझ्या सोबत होता ना, माझ्या कुशीत, तेव्हा माझ्याकडे बघून हसायचा. दूध पिऊन तृप्त झाला की शांतपणे झोपायचा, तासनतास उठायचाच नाही. तेव्हा मला जगातला सगळा आनंद मिळायचा. पण आता तो माझ्याजवळ नाहीये, म्हणून मी हे दुपटं माझ्याजवळ ठेवत असते. त्याच्याशी बोलते, त्याची काळजी घेते, त्याच्या वासात मी माझं बाळ अनुभवते. माझं काही चुकतं का? नाही स्वानंदी, तुझी काळजी वाटते कारण का मी एक आई आहे म्हणून, पण मी विसरून गेली होती, तू पण आई आहेस, तुझ्या पण भावना आहेत. आय एम सॉरी. हो स्वानंदी, म्हणजे आई बरोबर बोलते, आम्हाला तुम्हाला खरंच दुखवायचं नव्हतं.
खरंच. बरं, प्रॉमिस, यापुढे कधीच आम्ही दुपटा आणि तुमच्या मध्ये येणार नाही. थँक्यू. मी मंदिरात जाऊन येते. येऊ का? नाही म्हणजे डिस्टर्ब करत नाहीये ना? ये ना प्लीज, ये ये ये. हे बघ, तुला या रूम मध्ये येण्यासाठी परमिशनची गरज नाही. कधी येऊ शकतेस तू. हा, फक्त डॅडच्या स्टडी रूम मध्ये जाताना डॅडची परमिशन घेत जा. डॅड चिडतात. मी पण विसरले. मला मावशी म्हणाले की तू शोधत होतास. काही काम आहे का माझ्याकडे? असं म्हणाली का मावशी? हो, आताच बोलणं झालं आमचं. मावशी पण ना. हो, मी शोधत होतो तुला. उभी कायस? बस ना प्लीज. ये ये बस बस. मी पण ना, बस. मी तुला शोधत होतो कारण मावशीने मला सांगितलंय की तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स करणार आहेस. हा, सो मी काही कॉलेजेस शॉर्टलिस्ट केली होती. तेच डिस्कस करण्यासाठी तुला शोधत होतो. हाऊ स्वीट ऑफ यू. बरं, दाखव ना कोणते कॉलेज शॉर्टलिस्ट केले. हो, दाखवतो ना. शॉर्टलिस्ट अगं शॉर्टलिस्ट केलं, तुम्ही फायनल नाही केले. अच्छा. हा, ऍक्च्युली मी काही जणांना कामाला लावले त्यासाठी. म्हणजे कुठली चांगली कॉलेजेस आहेत नाही आहेत. आणि तुला शोधत होतो कारण आपण एकत्र बसून जर हा रिसर्च केला तर बरं होईल ना. नाही म्हणजे बरं होईल म्हणजे मलाही कळेल. थँक्यू सो मच सुजित. खरंच तू माझा खूप विचार करतोस. काय आहे तनिष, हे फॅशन फील्ड आहे ना, चॅलेंजिंग आहे ना. खूप चॅलेंजेस आहेत त्यामध्ये. आणि ती सगळी मला चांगली ठाऊक आहे. कसं काय? हे नाही सांगितलं मावशीने तुला? अगं, माझी स्वतःची फॅक्टरी आहे गारमेंटची आणि एंड टू एंड सगळं तिथलं मी बघतो. वाव. मी बघतो सगळं. म्हणजे प्रोडक्ट डिझाईन्स, प्रोडक्ट कसे असले पाहिजेत, सोशल मीडियावर कुठला नवीन ट्रेंड सुरू आहे का, त्याच्यानंतर क्लायंट बरोबरचं बोलणं, प्राइस नेगोसिएशन्स, सगळ्या गोष्टी मी बघतो. म्हणूनच सांगतो ना तुला की आपण बसून जर बोललो ना तर तुला जास्त अंदाज येईल की एक्झॅक्टली तुला काय आवडतंय. खूप चॅलेंजिंग आहे हे फील्ड. कधी कधी काय होतं माहितीये ना, क्लायंटच्या डिमांड्स काहीतरी वेगळ्या असतात. तनिष, तुझं लक्ष नाही आहे माझ्या बोलण्याकडे? नाही, तसं काही नाहीये. मी ऐकतेय ना. बोल ना. बोल. तेच सांगत होतो की ते फील्ड जरा चॅलेंजिंग आहे. प्रत्येक वेळेला ना तुम्हाला ह्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं, तुम्हाला अपडेट राहावं लागतं. एक मिनिट, मी आलेच. हा, एक्सक्यूज मी. इतकं बोर केलं मीला. सुजित, काहीतरी शोधून काढ. एक्सक्यूज मी. सरपोतदार बंगल्यात तुम्ही राहता का? त्यांचा पार्सल घेऊन आलोय. नाही, अभि नाही राहत. आणि हा तो बंगला आहे. सॉरी. एक मिनिट थांबा तिथेच. माझं पार्सल आहे ते.
हो मॅडम, किती फोन केला तुम्हाला, तुम्ही फोन का नव्हता उचलत? आणि सरळ सांगायचं ना सरपोतदारांचं घर आहे, सरळ आलो असतो. बोला जरा, मिळाला ना पत्ता तुला? हे घे, तुझे पैसे घे आणि जा. जा ना लवकर. आता याचा वापर करून स्वानंदीला वेड ठरवायला मला काही वेळ नाही लागणार. पण आधी घरातल्या घरात ट्राय करायला हवं. सुचित, तू इथे काय करतोयस? काय झालं? तुला काय झालं इतकं दचकायला? काही नाही, आपण वर बोलत होतो, तू अचानक निघून आलीस म्हणून आलो खाली मी. काय हातात? काय नाही. अनिशा, आता जर तू काही बोलली नाहीस ना तर 100% पकडली जाशील. शांत हो आणि मग उत्तर दे. तनिष, हाय, काय तुझ्या हातात? ते ऍक्च्युली मी पार्सल मागवलं होतं ना, तर तेच घ्यायला गेले होते. पार्सल? या ऍड्रेसवर? हो. काय? काही नाही. तनिष, काही कसं नाही, काहीतरी तर असणार ना त्यात. काय आहे? तुला काय करायचंय? आणि मिस्टर सुजित, मुलींच्या पार्सल मध्ये काय असतं मुलांनी चेक नाही करायचं, एवढं तुला माहित नाही? मुलींच्या पार्सलमध्ये काय असतं ते मुलांनी बघायचं नसतं. मान्य. पण तनिषच्या पार्सलमध्ये काय आहे हे सुजित बघूच शकतो की नाही? सांगणार सुजितला तनिष? नाही, तुला अजिबात सांगणार नाही. हाँ.